गोंदिया जिले के रावणवाड़ी पुलिस थाना अंतर्गत लंबा टोला प्राथमिक स्कूल में गुरु शिष्य के रिश्ते को तार तार करने वाली सनसनीखेज वारदात सामने आई है। 55 वर्षीय शिक्षक ने 3 नाबालिग छात्राओं के साथ अश्लील हरकतें की है। ग्रामीणों की आक्रोश और शिकायत के बाद पुलिस ने फरार आरोपी शिक्षक को गिरफ्तार कर ही लिया है। बताया जा रहा है कि आरोपी ने 3 साल पहले भी एक मासूम के साथ ऐसे ही घिनौनी हरकत की थी। लंबा टोला प्राथमिक स्कूल के शिक्षक संजय अग्रवाल ने स्कूल की 3 मासूम बच्चियों का यौन शोषण किया। जब इस घिनौनी कृत्य की जानकारी परिजनों और ग्रामीणों को हुई तो इलाके में भारी आक्रोश फैल गया। ग्रामीणों ने रावणवाड़ी थाने पहुंचकर पुलिस में शिकायत दर्ज कराई। पुलिस ने पॉक्सो एक्ट के तहत मामला दर्ज कर फरार आरोपी शिक्षक को धर दबोचा। पुलिस जांच में खुलासा हुआ कि आरोपी संजय अग्रवाल ने 3 साल पहले डांगोली में पदस्थापन के दौरान भी एक नाबालिग लड़की का उत्पीड़न किया था। इस घटना की गंभीरता को देखते हुए शिक्षा विभाग ने आरोपी शिक्षक को तत्काल निलंबित कर दिया है और उसकी सेवा समाप्त करने की प्रक्रिया भी शुरू कर दी है। बरोबर आहे। काल रावणवाडी पोलीस स्टेशनला संध्याकाळी 5 वाजता ही तक्रार आपल्याला प्राप्त झाली होती। त्यामध्ये जे अल्पवयीन ज्या विद्यार्थिनी आहेत त्यांच्या आईवडिलांनी अशी तक्रार दिली की सदर जे आरोपी शिक्षक आहे त्यांनी दिनांक 25 रोजी शाळेमध्ये त्यांचा विनयभंग केला होता। काल आपल्याला तक्रार मिळाल्याबरोबर आपण लागलीच त्यांची तक्रार घेऊन FIR त्यामध्ये दाखल केलेला आहे आणि घटनेनंतर हा जो आरोपी शिक्षक आहे तो फरार होता, परंतु आज सकाळी त्याला रावणवाडी पोलिसांच्या टीमने गोंदिया शहरामधून ताब्यात घेतलं आणि त्याला आपण अटक सुद्धा केलेली आहे आणि पुढची कारवाई त्याच्याविरुद्ध सुरू आहे आणि जिल्हा परिषदेने सुद्धा त्याच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई केलेली आहे। सध्या तर ते FIR मध्ये 3 मुलींसोबत त्याने या प्रकारे गैरकृत्य केलेले असं दिसून येत आहे, परंतु आपण याच्यामध्ये बाकी जे मुली आहेत त्यांची सुद्धा महिला व बालविकास डिपार्टमेंट आणि जे महिला अधिकारी आहेत त्यांच्यासमोर स्टेटमेंट आपण नोंदवणार आहोत, जेणेकरून इतर कोणासोबत जर त्याने असं काही कृत्य केले असेल तर त्याचा सुद्धा आपल्याला तपास करता येईल। बरोबर आहे। आता त्यावेळेस त्याला काय डिपार्टमेंटल ऍक्शन घेतली होती ते मला माहित नाही, परंतु आज ते जिल्हाधिकारी महोदयांसोबत बोलणं झालेलं आहे आणि ते वारंवार असे कृत्य करत असल्यामुळे त्यांनी सुद्धा त्याच्याविरुद्ध डिपार्टमेंटल ऍक्शन सुरू केलेली आहे।